नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यामध्ये मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी कशी शिकवावी हे पाहणार आहोत. या कृतीतून विद्यार्थी मोठी संख्या ओळखतील, तसेच विद्यार्थी त्यातून लहान संख्या वजा करतील आणि हे ते प्रत्यक्ष अनुभवातून शिकतील आणि उत्तर शोधतील. शिक्षक मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू सहज उपलब्ध होतात. या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये पाहत असाल तर या ठिकाणी दगड आहेत, पेन्सिल आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या बिया आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत. अशा अनेक वस्तू आपण सहज उपलब्ध करून हे जे उदाहरणं आहेत हे वस्तूच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. चला तर शिक्षक मित्र हो, आपण हे प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकूया. आता माझ्याकडे या ठिकाणी वस्तुरूपात काही काड्या आहेत. मी या स्पंदनला ह्या काड्या मोजायला सांगणार आहे. स्पंदन, ह्या काड्या मोज आणि एक एक खाली ठेव. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे माझ्याकडे या 7 काड्या आहेत. या 7 काड्यांपैकी स्पंदनला मी 3 काड्या बाजूला करायला सांगणार आहे किंवा काढून टाकायला सांगणार आहे. स्पंदन, यातील 3 काड्या काढून टाक बरं. 1 2 3. या तू बाजूलाच ठेव. आता सांग बरं, किती शिल्लक राहिल्या? 1 2 3 4. म्हणजेच 7 मधून 3 काड्या तू ज्यावेळी घालवल्यास किंवा काढून टाकल्यास त्यावेळी तुझ्याकडे किती शिल्लक राहिल्या? 1 2 3 4. किती शिल्लक राहिल्या? 4. 4 शिल्लक राहिल्या. म्हणजे अशा उदाहरणातून आपण विद्यार्थ्यांना हे समजावून सांगू शकतो. आता मी अजून एक वस्तू घेणार आहे. मी परिसरात सहज उपलब्ध होणारे जी पानं आहेत ती घेतली आहेत. सर्वप्रथम मी स्पंदनना सूचना करणार आहे की स्पंदन, ही एकूण किती पानं आहे ते मला सांग. स्पंदन, सांग रे. 1 2 3 4 5 6 7 8 9. स्पंदन, ह्यातील 4 पानं तू काढून टाक बरं किंवा घालव. 1 2 3 4. छान. आता सांग बरं, किती पानं शिल्लक राहिली? 1 2 3 4 5. छान. किती पानं शिल्लक राहिली? 5. छान, शाबास. तर शिक्षक मित्र हो, पहिलं जे उदाहरण आपण पाहिलं होतं ते काड्याचं, ज्याच्यामधून 7 मधून 3 काड्या ह्या कमी केल्या तर 4 काड्या शिल्लक राहिल्या. याच्यामध्ये विद्यार्थ्याने स्वतः ती कृती केली होती. त्याच्यामधून जे अध्यापनशास्त्रीय जे धोरण आहे ते म्हणजे करून शिकणे, हे प्रत्यक्ष विद्यार्थ्याने अनुभवातून शिकलं होतं. त्याचबरोबर दुसरे उदाहरण आपण जे पाहिले होते ते म्हणजे पानांचं. याच्यामध्ये मुलांना आधी मोठी संख्या दाखवून नंतर कमी करायला शिकवणे ही योग्य अशी पद्धत आहे. शिक्षक मित्रांनो, मूर्त वस्तूंचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना वजाबाकी अतिशय सोपी होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जी वजाबाकीची भीती असते ती भीती कमी होते. त्याचबरोबर वजाबाकीची संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्ट होते. चला तर मग हे आपण वर्ग स्तरावर वापरून पाहूया. धन्यवाद.